सर्वोदय गार्डन परिसरात सब गंदा है पर धंदा है पार्ट 3। महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या बातमीचा इम्पॅक्ट। सर्वोदय गार्डन परिसरातील 3405 येथे माहिती संदर्भातील बोर्ड नसल्याची बातमी दाखवताच बोर्ड लागला तर खरा, पण तोही अपुरा। महानगरपालिका आणि विकासक याबाबत का पारदर्शकता ठेवत नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे। खाजण जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम, कल्याणमध्ये आरोग्य आणि पर्यावरणाचा प्रश्न। कल्याणच्या खाजण जमिनीवर पुन्हा एकदा बिल्डरांचा खेळ सुरू झालाय का? एका सामान्य नागरिकाने केलेल्या तक्रारीनंतर आणि बातमी प्रसारित केल्यानंतर रातोरात बोर्ड लावला गेला, पण तोही अपुरा। खाजण जमिनीवर विकास कोण देऊ शकतो परवानगी? सत्य काय आहे? ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील सिटी सर्वे नंबर 3405 ही जागा पारंपरिक खाजण जमीन आहे। खाजण म्हणजे पर्यावरणाचे संवेदनशील भाग, जिथे CRZ नियम लागू होतात। भरती ओहोटीच्या पाण्याने प्रभावित अशा जमिनींवर बांधकाम करणे कठीण आणि कायद्याने मर्यादित असते। एका स्थानिक रहिवाशाने सचिन जाधव यांनी या जागेवर बांधकाम सुरू असल्याचे पाहिले। कोणताही बोर्ड नव्हता, कोणतीही माहिती नव्हती। संशय बळावला आणि त्यांनी रेरा, CRZ आणि पर्यावरण विभागाकडे तक्रार दाखल केली व बातमी प्रसारित केली। आणि पहा, तक्रार केल्यानंतर व बातमी प्रसारित केल्यानंतर काय झाले। रातोरात बोर्ड लावण्यात आला। या बोर्डावर KDMC ची मंजुरी दाखवली आहे। मंजुरी दिनांक 21 जानेवारी 2025, पण या बोर्डात रेरा नोंदणी क्रमांक नाही, प्रकल्पाचे पूर्ण तपशील नाहीत, QR कोड नाही। खाजण जमिनीवर CRZ आणि पर्यावरणीय मंजुरी आहे का हे स्पष्ट होत नाही। खाजण जमिनीवर इतक्या सहज बिल्डिंग परवानगी कशी मिळाली? रेरा नोंदणी कशी झाली? CRZ आणि पर्यावरण विभागाची मंजुरी घेतली गेली का? बोर्ड लावण्यात उशीर का? बातमी प्रसारित केल्यावर रातोरात बोर्ड कसा? ही केवळ एका जागेची नाही, कल्याणच्या हजारो नागरिकांच्या आरोग्याची, पर्यावरणाची आणि पाणथळ जमिनीच्या संरक्षणाची लढाई आहे। कल्याण महानगरपालिका, रेरा आणि CRZ प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाने याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। आम्ही या प्रकरणाचे पालन करत राहू। तुम्हालाही काही माहित असेल तर कमेंट करा किंवा आमच्याशी संपर्क साधा। सत्य समोर येईपर्यंत जागृत रहा। भानुनगर परिसरातील मोरिया हॉटेल परिसरात सुरू असलेल्या डेव्हलपमेंट जागी पहा कसा बोर्ड लागला आहे। अशा प्रकारे बोर्ड लागणे गरजेचे असते, याला म्हणतात पारदर्शकता। अशा प्रकारची पारदर्शकता असायला हवी, जी जय हिंद सोसायटीच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आहे। इथे मात्र पारदर्शकताच दिसून येत नाही। महाराष्ट्रात विशेषतः KDMC क्षेत्रात बांधकामाच्या जागी फक्त हे माहिती असलेले बोर्ड पुरेसे मानले जात नाहीत। बिल्डरला अजून काही अतिरिक्त माहिती बोर्डावर लिहिणे बंधनकारक असते। KDMCच्या नियमाप्रमाणे काय आवश्यक आहे? KDMCने राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व कायदेशीर बांधकामांसाठी प्रोजेक्ट डिटेल्स बोर्ड बाहेर लावणे अनिवार्य केले आहे। यामध्ये बिल्डिंग परमिशन नंबर, आर्किटेक्टचे नाव, स्ट्रक्चरल इंजिनियरचे नाव, लँड डिटेल्स, तसेच हे बोर्ड स्पष्ट दिसेल अशा जागी लावावे लागते। 3 दिवसात न लावल्यास कारवाई होते। हा नियम घर खरेदीदारांना फसवणूक टाळण्यासाठी आणि प्रोजेक्ट कायदेशीर आहे की नाही हे तपासण्यासाठी असतो। इथे रातोरात लावण्यात आलेला हा बोर्ड फक्त सेक्शन डिटेल्स दाखवतोय, पण आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियरची नावे, डेव्हलपरची माहिती इत्यादी गहाळ आहेत। हा बोर्ड अपूर्ण असल्याने जे लोक घर खरेदी करतील त्यांची फसवणूक नाही का होणार?
महानगरपालिका आणि प्रशासन याबाबत का उदासीन आहेत हेच कळत नाही. आपण या मालिकेमध्ये भरपूर अशा गोलमाल असलेल्या गोष्टी पाहणार आहोत. त्यामुळे हा गोलमाल पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.